सोलापूर माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप हे कार्यालयात उपस्थित नसतात, त्यामुळे शासनाने दिलेल्या टप्पा अनुदानावरील शिक्षकांचे 20% शारार्थ प्रस्ताव पाठवणं, शारार्थ प्रस्ताव त्रुटीपूर्तता केल्यानंतर त्यावर सुनावणी ठेवणं, त्या सुनावणीचा निर्णय न देता शारार्थ प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे न पाठवणं, शिक्षकांची निवड श्रेणीची कामं प्रलंबित ठेवणं, अल्पसंख्याक संस्थेतील शिक्षकांच्या 80% प्रमाणे वैयक्तिक मान्यता न देणं, सुनावणीचे निर्णय न देणं, विना अनुदानित वरून अनुदानितवर बदली केलेल्या शिक्षकांच्या शिफारशी शासनाकडे न पाठवणं यासारखी अनेक कामं प्रलंबित आहेत. तसंच मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक, संघटना यांना अरेरावीची भाषा वापरतात अशी तक्रार प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश शिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नामदार गुलाबराव पाटील यांच्याकडे भरलेल्या जनता दरबारात केली होती. त्यावर मंत्री महोदयांनी शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांना सुनावलं की तुमचे पगार बंद केले तर तुम्हाला किती त्रास होईल आणि जरा शांततेत बोला मास्तरांशी, आपल्याला याच मास्तरांनी शिकवलेलं असतं. सदर शिष्टमंडळात प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक, जिल्हा सचिव प्रताप दराडे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश कल्याणी, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब कापसे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश गायकवाड पाटील, सोमनाथ पवार, रमेश पवार, विजय मुसळे, विजय बुद्रुक, राजू अंबुरे, सुनील कोळी, दत्तात्रय शेळके, सोमशंकर केशेट्टी, निलेश माने, उमेश गोसावी, कपिल क्षीरसागर, सिद्धाराम पाटील, भगवान कदम, दिगंबर टेकाळे, गिरीश कडते, प्रदीप मसलकर, शांतीनाथ इंगोले आदी उपस्थित होते. हे बघा, प्रहार शिक्षण संघटना सोलापूर महाकडे आली. आमचे पक्षाचे लोक असते, तुमच्याकडे छोटे छोटे काम तुम्ही करत नाही. काय करता तुम्ही बसून तिथे? जास्त दिवस झाले का? जास्त दिवस झाले. जायला पाहिजे मार्चमध्ये दुसरीकडे फिरायला. अनुदान टप्पा शिक्षकांचे 20 शालार्थ प्रस्ताव पाठवणे, शालार्थ प्रस्ताव त्रुटी केल्यानंतर त्यावर सुनावणी करणे, सुनावणीचे शालार्थ प्रस्ताव उपसंचालकांकडे कार्यालयाकडे न पाठवणे, छोटे छोटे काम आहे. अल्पसंख्याकांचा विषय 80% प्रमाणे वैयक्तिक मान्यता देणे, सुनावणीचे निर्णय देणे, विना अनुदानित आणि शिफारस केलेल्या शासनाकडे पाठवणे यासारखे काम आहे. तुमचे पगार बंद केले तर तुम्हाला किती त्रास होईल. यांना गरीबाला काय करायचं? इकडे पोरांना शिकवलं पाहिजे म्हणतो आपण, त्यांनी बारक्या बारक्या गोष्टी करायचे का? काय आवाज येतोय ना का? बारीक आवाज आहे माझा. करा आणि जरा शांततेत बोला जा मास्तरांशी. आपल्याला मी शिक्षकांनी शिकवलंय, जरा शांततेत बोला. नंतर भेटू नका, पहिले काम करा.